भारत पाक मॅचवरून उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा. गरम सिंदूरचं आता कोल्ड ड्रिंक झालं का? ठाकरेंचा टोला. तर पंतप्रधान मोदी थापा का मारतात? ठाकरेंचा सवाल. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद. निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे दिले आदेश. मतदार यादीबाबत जनजागृती करण्याचेही निर्देश. कधी कधी मी मटण खाते, पांडुरंगाला ते चालतं. ज्या दिवशी माळ घालेन त्या दिवशी मटण सोडणार. खासदार सुप्रिया सुळेंच्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता. सुप्रिया सुळेंना मी उत्तर देणार नाही, वारकरी उत्तर देतील. सुप्रिया सुळेंच्या मटणाच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका. मुख्यमंत्री मला वेळच देत नाहीत. 10 वेळा त्यांच्याकडे वेळ मागितल्यानंतरही वेळ देत नाहीत. खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप. इथं कामं होत नाहीत, माझी कामं दिल्लीतून होतात. सुळेंचा फडणवीसांना टोला. सुप्रिया सुळे दिल्लीच्याच आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर. एकेका आमदारानं 10-10 लाख रुपयांचे पॅकेज मनोज जरांगेंना दिले. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा आरोप. ओबीसींच्या प्रश्नावर कोणीही बोलत नसल्याची व्यक्त केली खंत. महाराष्ट्र सरकारला झुंडशाहीची भाषा कळते. झुंडशाही दाखवण्यासाठी ओबीसी संघर्ष यात्रा काढणार. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा राज्य सरकारला इशारा. महाराष्ट्रातील 1 कोटी महिलांना लखपती दिदी बनवणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. तर महिलांसाठीच्या योजना पुढील 5 वर्षात बंद होणार नाहीत. फडणवीसांचं आश्वासन. नाशिकचे पालकमंत्री म्हणजे भुजबळांचे मुंगेरी लाल के हसीन सपने. मंत्री छगन भुजबळ यांना पालकमंत्री पद देऊ नये. आमदार सुहास कांदे यांची मागणी. राज ठाकरेंची पुण्यातील फुलेवाड्याला भेट. राज ठाकरेंकडून महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंना अभिवादन. वरळी बीडीडी सारखा मुंबईतील शिवडी बीडीडीचा विषय मार्गी लागू दे. युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांचं गणरायाला साकडं. संग्राम बापू भंडारेंचा पुन्हा एकदा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना इशारा. इतर धर्मप्रचारकांवर हल्ला केला तर मला संग्राम बापू मधील बापू शब्द काढून संग्राम भंडारे व्हावं लागेल, असा इशारा. शेतकऱ्यांनी संकटाची सवय लावून घ्यावी. शेतकरी नेते पाशा पटेल यांचं अजब विधान. नुकसान भरपाई देण्याची सरकारची ऐपत नाही, पण मदत करू, कर्माची फळं भोगावीच लागतील, असंही वक्तव्य. शेतकरी नुकसानीला तयार आहे, पण सरकारनं स्वामीनाथन आयोग लावून घेण्याची तयारी दर्शवावी. सध्या सरकारकडून शेतकऱ्यांची लूट सुरू. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा पाशा पटेल यांना टोला. पाशा पटेल यांच्या शेतकऱ्यांवरील विधानावर जानकर यांचा टोला. जबाबदार व्यक्तींनी असे गैरजबाबदार वक्तव्य करू नये, असा दिला सल्ला. मागील 10 दिवसात पावसामुळे 22 लाख एकर शेतीचं नुकसान. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शक्य तेवढी मदत करणार. इंदापूरमध्ये बोलताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचं आश्वासन. अकोल्याच्या मूर्तिजापूरमधील सांगवा मेळ गावात महादेव जानकरांकडून नुकसानग्रस्त शेताची पाहणी. तूर, कपाशी, सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान. कोल्हापुरातील सिद्धार्थनगरमध्ये झालेल्या दगडफेकीच्या संदर्भात पोलीस अधीक्षकांनी घेतली बैठक. पुन्हा अशी घटना घडणार नाही याबाबत काळजी घेण्याचं पोलीस अधीक्षकांचं आवाहन. गणेशोत्सवात मेट्रो 2 मेट्रो 7 मार्गिकांवर अतिरिक्त फेऱ्या. MMRDA कडून दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो 2 आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो 7 मार्गिकांवर विस्तारित सेवा. गणेशोत्सवादरम्यान 256 फेऱ्या. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना मुंबई भाजपतर्फे 350 एसटी बस आणि ट्रेनची मोफत सुविधा. मंत्री आशिष शेलार यांनी एसटीला भगवा झेंडा दाखवून केला सेवेचा शुभारंभ. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल 230 बस फेऱ्या रद्द. तर सिंधुदुर्ग विभागातील 110 बसेस मुंबईसाठी रवाना. या 230 बस फेऱ्या रद्द केल्यामुळे स्थानिकांना मनस्ताप. रत्नागिरीच्या मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बंद. महामार्गावरील अवजड वाहतूक रोखण्यासाठी रत्नागिरी RTOचं पथक तैनात. गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक रात्री 12 वाजेपर्यंत वापरण्यासाठी आणखी 1 दिवस परवानगी द्या. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री आशिष शेलार यांच्याकडे मागणी. सिंधुदुर्गामध्ये कोकण रेल्वेची कार ऑन ट्रेन सेवा सुरू. सिंधुदुर्गच्या नांदगावमध्ये उतरल्या पहिल्या 4 कार. नांदगाव प्रवासी संघटनेकडून कोरोना आलेल्या प्रवाशांचं स्वागत. लातूर शहरातील प्रत्येक सार्वजनिक गणेश मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. लातूर पोलिसांचं आवाहन.
आपले लातूर सुरक्षित लातूर या उपक्रमांतर्गत सीसीटीव्ही लावणाऱ्या मंडळांचा करणार सन्मान. साताऱ्याच्या पंचमुखी गणेश मंदिरात डीजे बंदीसाठी महाआरती करत चक्क गणरायालाच घातलं साकडं. 16 ज्येष्ठ नागरिक संघांसह विविध संस्थांचा डीजे विरोधात एल्गार. राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज. 27 ऑगस्टपर्यंत पुन्हा येलो अलर्ट. बंगालच्या उपसागरात वाऱ्याची गती वाढल्यामुळे संपूर्ण विदर्भासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला येलो अलर्ट. राज्यातील धरणांमध्ये सुमारे 83% पाणीसाठा. मागील वर्षापेक्षा 13% जास्त पाणीसाठा. मराठवाड्यात यंदा जोरदार पावसाची हजेरी. नवी मुंबई विमानतळावर मेगा भरतीच्या खोट्या जाहिरातींचा सोशल मीडियावर सुळसुळाट. खोट्या जाहिरातींमुळे विमानतळाचं व्यवस्थापन हैराण. तरुणांना सावध राहण्याचं आवाहन. नाशिकच्या निफाड तालुक्यातील शिवरे गावात बैलपोळ्याला बैलांच्या समोर नाचवल्या नर्तिका. ग्रामपंचायत कार्यालयावर चढून डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल. रायगडच्या नागोठणेतील अंबा नदीतील जुन्या पुलावरून एक व्यक्ती पडला. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं व्यक्तीला वाचवण्यात अपयश. शोध मोहीम सुरू. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांगराबंदी ते पातूर मार्गावरच्या मोरणा नदीवरील पूल धोकादायक स्थितीत. पुलाचा अर्धा भाग कोसळला. लोखंडी गज सुद्धा पूर्णपणे बाहेर. चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागाकडे जाणारा पूल कोसळला. पूल कोसळल्यानं दसपटीकडे जाणारी वाहतूक ठप्प. 4 दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे पुलाला गेले होते तडे. वाशिमच्या जवळका परिसरात समृद्धी महामार्गावरील पाणी थेट शेतात शिरल्यानं शेतीचं नुकसान. सोयाबीनसह इतर पिकं खराब होण्याच्या भीतीनं शेतकरी चिंतेत. सांगली जिल्ह्यातील 7,000 एकरवरील पिकं पाण्याखाली. अतिवृष्टीमुळे वारणा आणि कृष्णा नदीला पूर आल्यानं नदीकाठच्या पिकांचं नुकसान. लातूर महानगरपालिकेची प्लास्टिक बंदीची मोहीम तीव्र. सलग दुसऱ्या दिवशी 2 गोदामांवर छापा टाकून जवळपास 550 किलो प्लास्टिकचा साठा जप्त. बीडच्या गंगा मसलामध्ये अतिवृष्टीची नुकसान भरपाई. पीक विम्यासह कर्जमाफीच्या मागण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाकडून रास्ता रोको आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू न देण्याचा शेकापचा इशारा. नागपूर येथील धरमपेठ झोनमध्ये भाजपच्या माजी महिला नगरसेविकांचं खाट टाकून ठिय्या आंदोलन. रस्त्याच्या कामाबाबत निवेदन देऊनही प्रशासन वारंवार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. नाशिक येथे तळवाडे भामेर ग्रामस्थांचं आमरण उपोषण 3ऱ्या दिवशीही सुरू. प्रकृती खालावली असतानाही आंदोलनावर ठाम. कालव्याच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत आंदोलन सुरू. अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील वनी बेलखेडा गावात तान्हा पोळा उत्सव साजरा. उत्सवामध्ये 100हून अधिक बाल स्पर्धकांचा सहभाग. नंदुरबारच्या शनी मंडळ परिसरातील शनी मंदिरात शनी अमावस्या निमित्तानं भाविकांची अलोट गर्दी. नंदुरबारसह गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातील भाविकांची सुद्धा दर्शनासाठी रांग. वसई पश्चिमेच्या आनंदनगर परिसरातील रस्त्यावर शाळकरी मुलावर विजेचा खांब कोसळल्याची घटना. सुदैवाने या घटनेत 7 वर्षीय पार्थ शर्मा किरकोळ जखमी. संभाजीनगर येथील पोलीस ठाण्यातच फौजदाराला मारहाण. वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरलेल्या रस्त्यावर कार उभी करणाऱ्या चालकाला ठाण्यात आणल्यामुळे केली मारहाण. धाराशिवच्या तुळजापूर नळदुर्ग रोडवर धावत्या बसला अचानक पेट. आगीत बस जळून खाक. 40 प्रवासी सुरक्षित. जालन्याच्या अंबड चौफुली परिसरात जुन्या वादातून एकावर चाकू हल्ला. या घटनेत आकाश कैलास शेजूळ गंभीर जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. चाकू हल्ला करणाऱ्यास पोलिसांनी घेतलं ताब्यात. किरकोळ कारणावरून 4 ते 5 जणांची वडील आणि मुलाला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण. जालना तालुक्यातील बाजी उमरत तांडा परिसरातील घटना. मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मुंबई येथील सराफा व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून समृद्धी महामार्गावर लुटलं. 5.25 किलो सोन्यासह रोख रक्कम घेऊन दरोडेखोर लंपास. जखमी सराफ व्यापाऱ्यावर मेहकर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू. चंद्रपुरातील जुनोला जंगल परिसरात पितापुत्रावर अचानक अस्वलाचा हल्ला. हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी. त्यांच्यावर उपचार सुरू. राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती उद्भवली. घटनास्थळी एनडीआरएफ कडून बचाव कार्य. धरोलीतील नाल्याजवळ अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न.
कर्नाटकच्या चित्रदुर्ग मतदारसंघाचे आमदार के.सी. वीरेंद्र यांना ईडीनं बेकायदेशीर सट्टेबाजी प्रकरणात केली अटक. कारवाईत 12 कोटींची रोख रक्कम, 6 कोटींचं सोनं, 10 किलो चांदी जप्त. डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफला प्रतिसाद म्हणून भारतीय टपाल विभाग 25 ऑगस्टपासून अमेरिकेला सर्व प्रकारच्या टपाल वस्तूंचं बुकिंग थांबवणार. उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीत हृदयद्रावक घटना. पैशाअभावी खासगी रुग्णालयानं उपचार न केल्यामुळे नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप. पाकिस्तान जिंदाबाद असं कॅप्शन देऊन पंतप्रधान मोदींचा फोटो शेअर केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तरुणाला हिमाचल प्रदेशच्या हायकोर्टाकडून जामीन. फक्त पाकिस्तान जिंदाबाद लिहिल्यानं देशद्रोह सिद्ध होत नाही, न्यायालयाचं मत. भारतातील अमेरिकेचे नवे राजदूत म्हणून सर्जिओ गोर यांची नियुक्ती. एरिक गार्सेट्टी यांची घेतली जागा. गोर यांच्यावर दक्षिण आणि मध्य आशियाई व्यवहारांसाठी विशेष दूताची जबाबदारी. पाकिस्तानच्या कराची शहरात मोठा स्फोट. स्फोटाचा सीसीटीव्ही फुटेज आलं समोर. स्फोटानंतर परिसरात मोठी आग. आजूबाजूच्या इमारतींच्या फुटल्या काचा. काही जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी. इंग्लंडमधील लंडनच्या गॅट्स परिसरात इंडियन अरोमा या भारतीय रेस्टॉरंटवर हल्ला. पेट्रोल बॉम्ब टाकून केला हल्ला. हल्ल्यात सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. हल्ल्याचं कारण अद्याप स्पष्ट. नॉर्थ झोन कर्णधार गिलचे दुलीप ट्रॉफीत खेळणं कठीण. आशिया कप मध्ये भारताला त्याची गरज असल्यामुळे बीसीसीआयनं दुलीप ट्रॉफीमधून आरामाचा दिला सल्ला. कोहली रोहितच्या निरोपाची काळजी करू नका, दोघंही तंदुरुस्त. वन डे क्रिकेट देखील खेळणार असल्याचं राजीव शुक्लांचं वक्तव्य. कसोटी क्रिकेट आणि T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. 46व्या वर्षी इम्रान ताहिरनं T20 क्रिकेटमध्ये घडवला इतिहास. वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत गयाना अमेझॉन वॉरियर्स संघाकडून गोलंदाजी करताना 5 गडी केले बाद. दक्षिण आफ्रिकेच्या T20 लीगसाठी 13 भारतीय खेळाडूंची नोंदणी. पियुष चावला, सिद्धार्थ कौल आणि अंकित राजपूतचा समावेश. 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या लिलावात 784 नोंदणीकृत क्रिकेटपटूंच्या यादीतील हे खेळाडू. नोव्हेंबरमध्ये लिओनेल मेस्सी आणि अर्जेंटिना संघ केरळमध्ये 10 ते 18 नोव्हेंबर 2025 दरम्यान केरळला देणार भेट. आशियाई नेमबाज एलावेनिलनं विक्रमासह जिंकलं सुवर्णपदक. कझाकस्तानमधील शामकेंट शूटिंग प्लाझा येथील 16व्या आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक. क्षितिज ओक आणि हेमंत ढोमेचा नवीन चित्रपट. नव्या चित्रपटाचा मुहूर्त अदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न. मुहूर्त लिहिलेल्या पाटीवर क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम असं लिहिल्याचं दिसलं. लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डेचं व्यवसायात पदार्पण. आई वडिलांच्या नावावरून कांतप्रिया नावाच्या ज्वेलरी ब्रँडची केली सुरुवात. सोशल मीडियावर शेअर केली बातमी. बोमन इराणी यांनी शाहरुख खानला म्हटलं बोरिंग. लोक येत जात राहतात, त्यांचा नाश्ता उचलतात आणि खातात. सेटवर नेहमीच मजा असल्याचं बोमन यांचं वक्तव्य. उत्तराखंडचे आदित्य बनले KBC 17चे पहिले करोडपती. सीझनच्या 8व्या एपिसोडमध्ये आदित्य कुमार यांनी 15 प्रश्नांची अचूक उत्तरं देत जिंकले 1 कोटी रुपये.